भारतीय क्रिकेट संघ सध्या 2027च्या वन डे वर्ल्ड कपसाठी जोरदार तयारी करत आहे। या मेगा स्पर्धेला आता फक्त एक वर्षाचा अवधी शिल्लक असून संघ व्यवस्थापन आणि निवड कार्यकर्ते एक मजबूत टीमची बांधणी करत आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारताचा हिटमॅन म्हणजे रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा यापूर्वी देखील बोलून दाखवली होती। पण आता रोहितच्या या स्वप्नांना मोठा सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हो, हे तुम्ही अगदी बरोबर ऐकलात। भारत आणि इंग्लंड यांच्यातील चालू वन डे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रोहित शर्माच्या ऐतिहासिक वन डे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो, अशी जोरदार चर्चा मीडियामध्ये रंगू लागली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार निवड कार्यकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला त्याचे भविष्य स्पष्ट शब्दात सांगितले आहे। त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत संधी मिळणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे। याचाच अर्थ असा की क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा वन डे सामना हा हिटमॅनच्या निळ्या जर्सीतील शेवटचा सामना असू शकतो। पण हा निर्णय अचानक का घेतला गेला? रोहित शर्मा 2027च्या वर्ल्ड कपसाठी खरोखरच योग्य नाही आहे का? असे अनेक प्रश्न आज प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 3 मोठी कारणं ज्यामुळे रोहित शर्माला वन डे संघातून डावललं जाऊ शकतं। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। रोहित शर्माला वन डे वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर ठेवण्याचं सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा फिटनेस। खरं तर रोहित शर्माने मागच्या संपूर्ण वर्षभरात स्वतःला फिट आणि फाईन ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। जिममध्ये घाम गाळण्यापासून ते डाएटपर्यंत त्याने अनेक गोष्टींवर काम केलं। पण वय वाढण्यासोबतच त्याच्या दुखापती देखील डोकेदुखी वर काढत आहेत। IPL 2026 दरम्यान रोहितला पुन्हा एकदा जुन्याच हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने सतावलं, ज्यामुळे त्याला तब्बल 5 सामन्यांना मुकावे लागले। इतकेच नाही तर नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे मालिकेतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। वर्ल्ड कप सारख्या मोठ्या आणि प्रदीर्घ स्पर्धेत 30 ते 40 वर्षांच्या खेळाडूचा फिटनेस टिकून ठेवणं संघ व्यवस्थापनेसाठी मोठी जोखीम ठरू शकते। म्हणूनच फिटनेस हे रोहितच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे। दुसरं महत्त्वाचं कारण आहे रोहितचा सध्याचा फॉर्म आणि त्याचा घसरलेला स्ट्राईक रेट। आपण सर्वांनीच पाहिलं आहे की रोहित शर्मा जेव्हा लयीत असतो तेव्हा जगातील कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करू शकतो। पण चालू वर्षात रोहितला वन डे क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात तो स्वस्तात बाद झाला। या संपूर्ण वर्षभरात खेळलेल्या 8 डावांमध्ये त्याला केवळ 30.12च्या सरासरीने अवघ्या 241 धावा करता आल्या आहेत। सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट। जेव्हा कर्णधार होता तेव्हा पहिल्या 10 षटकात पॉवर प्लेमध्येच 120हून अधिकच्या स्ट्राईक रेटने विरोधी संघावर तुटून पडायचा। मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर हा स्ट्राईक रेट 90च्या खाली घसरला आहे। वन डे क्रिकेटच्या आधुनिक बदलत्या स्वरूपात सलामीवीरचा असा संथ फॉर्म संघाला परवडणारा नाही। तिसरं आणि सर्वात निर्णायक कारण म्हणजे टीम इंडियाकडे बेंचवर उपलब्ध असलेले उत्कृष्ट तरुण पर्याय। सध्या भारताकडे यशस्वी जयस्वाल सारखा अत्यंत आक्रमक आणि फॉर्मात असलेला सलामीवीर आहे। जयस्वालने आपल्या मागच्या अवघ्या 6 वन डे सामन्यामध्ये चक्क 2 धडाकेबाज शतक ठोकली असून त्याची फलंदाजीची सरासरी 70 पेक्षा जास्त आहे। तो पॉवर प्लेमध्ये रोहित सारखीच वेगवान सुरुवात करून देण्यास सक्षम आहे। जयस्वाल सोबतच संघात ईशान किशनचाही पर्याय उपलब्ध आहे। ईशानने यापूर्वी वन डे संघात पुनरागमन केलं असून त्याची कामगिरी अद्भुत राहिली। त्याने 45 पेक्षा जास्त सरासरीने 1092 धावा कुठल्या आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक वेगवान द्विशतकही नोंदवलं आहे। ईशान हा विकेट कीपर फलंदाज असल्याने आगामी दक्षिण आफ्रिके दौऱ्यावर तो संघाला एक रेग्युलर कीपरचा पर्यायही देतो, ज्यामुळे संघाचं संतुलन अधिक मजबूत होतंय। अशा परिस्थितीत निवड कार्यकर्ते भविष्याचा विचार करून तरुणांना प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे। हे आहेत 3 मुख्य फॅक्टर्स: फिटनेस, फॉर्म आणि यशस्वी ईशान सारखे तरुण पर्याय, जे रोहित शर्माच्या वन डे कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकतात। जरी लॉर्ड्सवरील हा सामना रोहितचा शेवटचा सामना ठरला तरी भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान आणि त्याची हिटमॅन ही प्रतिमा क्रिकेट प्रेमींच्या हृदयात नेहमीच अजरामर राहील।